इचलकरंजी महानगरपालिकेच्या साईट क्रमांक 102 रमाई नगर इथल्या रमाई आवास घरकुल योजनेमध्ये झालेल्या कथित अनियमिततेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी रमाई आवास घरकुल लाभार्थी संघटनेतर्फे करण्यात आली। याबाबत संघटनेचे अध्यक्ष सुखदेव बाबूराव माळकरी यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदन दिले आहे। इचलकरंजी महापालिकेच्या रमाई आवास योजनेतील अनियमिततेची चौकशी करण्याबाबत सुखदेव माळकरी यांनी आयुक्तांना निवेदन सादर केलंय। या निवेदनात असं म्हटलं की साईट क्रमांक 102 इथं मागासवर्गीयांसाठी 189 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे। यापैकी 3 इमारतींचं काम पूर्ण झालंय, मात्र एबीसी इमारतीमधील 16 खोल्यांचं वाटप आणि इतर सुविधांबाबत अनियमितता झाल्याचा आरोप संघटनेनं केलाय। या प्रकरणी वारंवार अर्ज, तक्रारी आणि लेखी निवेदन देऊनही अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचं संघटनेनं म्हटलंय। एबीसी इमारतीमधील 16 खोल्यांना तातडीनं वीज आणि पाणी पुरवठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। तसंच डी इमारतीमधील खोल्यांना क्रमांक देऊन संबंधित लाभार्थ्यांना ताबापत्र द्यावीत। उर्वरित घरकुलांचं बांधकाम तातडीनं पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना त्याचं वाटप करावं। योजनेतील बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप करत संबंधित ठेकेदारावर करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल लाभार्थ्यांना द्यावा अशी मागणी संघटनेनं केली आहे। अनेक वर्षांपासून घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी प्रशासनानं या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी माळकरी यांनी केली आहे। यावेळी बाबूराव जाधव, विनोद कांबळे, दिलीप हिरेकुडे, नागुताई लोंढे, सुनील शिंदे, राधा पारसे, रूपा चव्हाण, बबन शितोळे, गुरुदेव पवार, दशरथ पवार, विश्वास कामत, जयपाल लोखंडे, अमर गवळी, आप्पासो कांबळे, भीमराव शहापुरे, चंद्रकांत कांबळे यांच्यासह लाभार्थी आणि नागरिक उपस्थित होते।